नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो चोराडच्या मैदानात आणि या चोराडच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड व एकनाथदादा कंदूर यांचा राजा आणि अक्कलकोट एक्सप्रेस छावा. चांगली गाडी पळाली. हो, चांगली पळाली. तिन्ही जर गाडी चांगली पळाली. सीमेला कडमी करून पण बैलांनी साध्य करून दाखवलं. कसा काय पहिरा जुळवून कसा आणला हा? पहिला बरेच दिवसापूर्वी टायमाला बोलले होते बदाम चावा मधला चावा पोहोचतोय, त्यांच्याबरोबर एक मैदान दादा पळायचं आहे, हा कधी पळूया. तर म्हटलं बघूया दुसऱ्या मैदान आपण पायरा करू. बर मग नाशिकच्या मैदानपर्यंत त्यांच्याकडे होता राजा. बर बर आता गेले 2 महिने काशेगावच्या मैदानापासून ताई गावाला असल्यामुळे फार्म हाऊसवरच होता. आता नाशिकचं मैदान झाल्यावर राजा परत आला. मग तंदूरला आल्यावर आता पहिलेच मैदान पडले म्हणून ताईने सांगितलं फोन करून, सांगा त्यांना बैल घेऊन याला त्या मैदानात पळूया. काय सांगाल गाडी गटाला कशी पळाली? गाडी 1 नंबर पळाली. गट सेमी फायनल तिन्ही फेर गाडी चांगली पळाली. दोन्ही बैल पण चांगली पळाली. विशेष म्हणजे पहिल्याच गटात गाडी होती. हो, पहिल्याच गटात कसं आता संघटनेच्या नवीन नियमाप्रमाणे 2च पावत्या, त्या दोन्ही मालकांची एक जिथून गाडी मला आपल्या स्वतःच्या नाव पळायला लागतं आणि आम्ही शक्यतो करून आमच्याच नाव गाडी कायम पळवतो. पहिल्याच गटात गाडी निघाली मग तिथं आम्ही पळवतो. काय सांगाल या छावाविषयी, काय सांगाल कशी राजाला साथ दिलेली काय? नाही, छावा तर मस्तच पाहला. दुसरा कोंड आहे, 1 नंबर साथ दिली. कडनं पळून सीमी काढला छावा. 1 नंबर काम केलं. पब्लिकला छावा पळत होता. हो, आज पब्लिकनं पळून सीमी काढलाय 7 नंबर. काय सांगाल म्हणजे सेमी असा होता, समालोचकांनी पण पुकारलं की भाऊ बहीण एका सेमी झालेले. हो, कसं आहे आता- बहिणीची गाडी फायनलला राहिली हो. आणि भावाची गाडी क्वार्टरला आहे. ते कसं आहे, बापूदादांचं ताईंचं बहीण भावांचं नातं आहे आणि बापूदादांचा पक्षा बैल त्याच सेमीत होता 6 नंबरचा असावा आणि राजा बैल ताईंचा आणि माझा तो 7 नंबरचा असा होता. त्यामुळं पुकारलं होतं की भाऊ बहिणीची दोघांची गाडी एका सीमेत आहे. त्यातली आमची फायनलला राहिली, मग बहिणीची गाडी फायनलला, भावाची गाडी क्वार्टरला राहिली असं. आणि विशेष म्हणजे दोन्ही ड्रायव्हरांना बक्षीस ताईंनी दिलेली. हो, ताईंनी पण दोन्ही ड्रायव्हरांना बक्षीस दिली, बापूंनी पण दोन्ही ड्रायव्हरांना बक्षीस दिली. काय सांगाल हे म्हणजे एका बैलगाडी क्षेत्रामुळे जुळून आलेलं आहे बहीण भावाचं नातं. हो, बैलगाडी क्षेत्रामुळे हे जुळून आलेलं नातं आहे. मैदानामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघितलं की ताई असतात, तुम्ही असता, एक वेगळेच पब्लिक जास्त काय असतं आणि आज बी पब्लिक तेवढंच होतं. काय सांगाल? काय नाही, ते राजानं तेवढं फॅन मिळवून दिलेलं आहे आम्हाला. हे राजाचं सक्सेस आहे मी म्हणेन त्याच्या पाठीमागे. जरा गिफ्ट काय आहे नक्की जरा सांगाल का? हे छावाच्या मालकांनी ताईंना स्वामी समर्थांचं. बघा मित्रांनो, ताईंसाठी आज छावाचे मालक आहेत, त्यांनी गिफ्ट दिलेले आहे. ती स्वामी समर्थांची गिफ्ट दिलेली आहे त्यांना. गिफ्ट आज एक मिळालेलं आहे. 1 नंबर सुद्धा आणि स्वामीचं सुद्धा गिफ्ट दिलेलं आहे. काय सांगाल? 1 नंबरचं गिफ्ट मिळालेलं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू. कारण आता छावा अक्कलकोट एक्सप्रेस आणि त्या गावचेच म्हणजे गावचं दैवत म्हणा किंवा हे म्हणा स्वामी समर्थ, आता त्याचा आशीर्वाद लाभलाय. काय सांगा त्याविषयी? हो, 1 नंबर झालाय आज. आशीर्वाद लावलाय स्वामींच्या आशीर्वादाने. चांगलं घडलंय आणि इथून पुढे पण स्वामींचा आशीर्वाद असाच राहू आमच्या बैलाच्या पाठीशी. काय सांगाल दादा, आज छावाने 1 नंबरचा जो आहे तो ठेवलेला आहे, काय सांगाल? नाही, वासरू पहिल्यापासून पळते, पण कुठे पहिल्यापासून थोडी अडचण यायची. मैदानामध्ये छावा आणि बदाम ही जोडी गुलालामध्ये असते. मोठमोठ्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली या छावाने बदामने. आणि आज कसं काय नियोजन बनवलं? नाही, ती आमची छावाची आमची गाडी तर चांगलीच पळते, पण कसं आहे गाडी कंटिन्यू म्हणून आम्ही म्हणलं थोडा स्पेस देऊन मध्ये 1-2 मैदान करून नंतर ती डबल गाडी घालायची. नंतर आता ह्या पहिल्याच विषय चाललेला, वासरू एवढं चांगलं पळतं, तो बैल नावातला आहे. म्हणलं ठीक आहे, आम्ही म्हणजे दोघांचं पण चाललेलं त्या बैलावर पळायचं. योग आज जोन आला, आज गाडी पळी 1 नंबर झाला. बैल खालचा आहे अक्कलकोटचा, पण कसं आहे तिकडल्या माणसांना इथं समजून घेणं म्हणजे लई. आमचे विक्रम गोरे आहेत ना रांजणीचे, त्यांनी पहिल्यापासून आपला असलं सगळं जीव लावला, त्याचं नियोजन केलं. आता तो फोन त्यांच्यामुळे वर सक्सेस आहे. स्पीड चांगला आहे. बैल आपला हे आतलाच, पण बैलांनी चालल्यापासून 2-3 आठ बैल कडे चांगला पाहा. हा, बैलांना कड धरली. सीमेला काय म्हणजे वाटलेलं म्हणजे पब्लिकला पळत होता छावा. सगळ्यांना वाटलेला आतला म्हणजे बैल आतला,
आता कसं होतं आणि कसं नाही. तो बैल खेळवला आला, हा बैल आतला आला. मग सगळ्यांना वाटलेलं, काही जणांना तर वाटलं गाडी आज सरकेल राजावर, का तर हा बैल प्रेस करतो. त्याला सिद्ध केलं तर सर्व करू शकतो. गटाला त्याला कुलूप पळून दिलेलं काय सांगा त्याविषयी म्हणजे नाही बैल एवढा जातात ना. घातलं कसं होतं, एक 4-5 फाट्या बाहेर होत्या आणि पब्लिक काही कमी होतं पहिल्या घाटाला. त्यावेळेला कसं पब्लिक जास्त होतं आणि 2 तास सोडून मी बाहेर होतो. कोण आला असेल, बैल पण आपला चांगला पाहिला आपण. एवढा तुमचा चौथा नंदी बसतो, कधी पाहायला माणूस काय म्हणतो, ह्याच्या गायात कमी पळा की माणूस की बघत नाही, त्याने मार खाल्ला. ते खरं तर म्हणजे आपल्या विक्रम चाललंय त्याचं नाव दादा गाव कुठलं आहे तुमचं माझं नाम मूळचा अक्कलकोटचा पॅकेज गावचा स्वामी समर्थ विश्रांती धाम स्वामी तिथं मंदिर आहे. मूळ स्वामी तिथले, तिथून स्वामी अक्कलकोटला गेला. त्या गावचा बैल मी पहिल्यांदा एक फेराचा व्हिडिओ बघितला आहे वासनाचा. सांगोला मैदानाला मी गेलेलो, तिथं बैल मला पास पडल्यानंतर त्यांना मी बोलवून घेतला आणि आमच्या घरच्या सोन्या बैलाबरोबर हा बैल आम्ही अड्ड्यामध्ये हाणलेला. पण आमच्यात दोन्ही पण बैल सलगर असल्यामुळे काय झालं, थोडं नियोजन आमचं चुकत होतं. पण नंतर कालांतरानं मी या क्षेत्रात मुरलेलो आहे 2-3 वर्ष. त्या अनुभवानुसार मी त्या बैलाला बैल घातला आणि आव्हानं पण साध्य करून दाखवलं. आज आता तुम्ही बघितलं असेल, आज खरं तर माझ्यावर तुम्ही लोकांनी विश्वास ठेवला की बाबा तुझा बैल थोडी काढेल. म्हणजे खूप लोकांचे मला कॉल पण आले की काय होईल. आणि खरं म्हणायला गेलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे की उर्मिला ताईंचं आम्ही खरंच आभार मानतो. उर्मिला ताई आमच्या अक्कलकोट मैदानाला मैदानाला तिथं आम्ही सावकार बरोबर पहिला होता आणि आमचा तिथं बॅड पॅच झाला. म्हणजे गाडी लॉबी झाली. ताई आम्हाला रस्त्यामध्ये भेटलेले आणि ताईने आम्हाला एक शब्द दिला की असले मला तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला पहिल्याला एक दिवशी मी राजा देईन. आणि दिवस आणि खूप लोक असे आहेत की बैल देतो असं बोलते. पण ताईंचा आभार मानतो, त्यांनी आम्हाला बोलल्यासारखं करून दाखवलं आणि बैल दिला. त्यामुळे आम्ही ताईंना स्वामींची एक मूर्ती आणलेली की ताईंचा काहीतरी ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुमच्या आणि राजाने मिळवला त्याच्याबद्दल खूप आभार.